हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रीयन नथ ही कशी बनवायची ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्कमधील नेट फिक्सिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। मी इथं ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे आणि त्याच्या मदतीने मी आपला जो बॅक नेक असतो तो मी इथे ड्रॉ करून घेणार आहे। मी इथं बॅक नेक जो आहे तो पान शेपचा आखून घेतलेला आहे आणि आता मी इथे नेट घेतलेली आहे। नेट जी आहे आपली ती आपण बारीक असलेलीच घ्यायची आहे, मोठी घ्यायची नाही, म्हणजे मोठी छिद्र असलेली। आणि आपले जे टाचणे आहेत त्याच्याने आपण एकदम फिक्स करून घेणार आहोत। आता इथं टाचण्यांच्या मदतीने मी नेट जी आहे ती फिक्स करून घेतलेली आहे। आता मी इथे चेन स्टिच जी आहे आपली ती मी इथे देऊन घेणार आहे। तुम्ही चेन स्टिच देताना उजवीकडनं सुरुवात करू शकता किंवा डावीकडनं सुरुवात करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कुठनं सुरुवात करायची आहे। तर आपण जिथपर्यंत आपला जो नेक जो आहे तो आपला रफवाला, म्हणजे मी आता खाली तुम्हाला दाखवण्यासाठी मी एका क्लॉथवरती आखून घेतलेला आहे। तुमचा जर ब्लाऊज वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर असा आखून घेऊ शकता। मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी छोटासा आखून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण पूर्ण अशी चेन स्टिच जी आहे आपली ती करून घेणार आहोत। अशा पद्धतीने माझी सिंगल चेन स्टिच जी आहे ती बनवून तयार झालेली आहे। आपण चेन स्टिच जी घातलेली आहे तिथे आपण आता एंड नॉट जी आहे ती एंड नॉट आपण इथे देणार नाही, कारण आपण अजून एक राऊंड जो आहे आपला चेन स्टिचचा तो करून घेणार आहोत, म्हणजे डबल चेन स्टिच जी आहे ती आपण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने माझी डबल चेन स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। आता मी इथे लास्टला एक एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहे। आपण मगाशी डबल चेन स्टिच जी आहे ती केलेली होती। आता आपण झिगझॅग चेन स्टिच जी आहे ती करणार आहोत। झिगझॅग चेन स्टिच जी आहे ती डबल चेन स्टिचच्या वरती करायची आहे। मी तुम्हाला जसं दाखवते तशाच पद्धतीने तुम्ही देखील झिगझॅग चेन स्टिच करा, म्हणजे एकदा डावीकडे स्टिच, परत एकदा उजवीकडे स्टिच, परत एकदा डावीकडे स्टिच, परत एकदा उजवीकडे स्टिच, असेच तुम्ही लेफ्ट राईट जी आहे ह्याच मेथडने तुम्ही झिगझॅग स्टिच जी आहे ती पूर्ण आपण जिथपर्यंत आपण डबल चेन स्टिच करून घेतलेली आहे तिथपर्यंत आपण झिगझॅग चेन स्टिच जी आहे ती कंप्लीट करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने माझी झिगझॅग चेन स्टिच जी आहे ती पूर्ण कंप्लीट करून झालेली आहे आणि आपण आता इथे लास्टला एंड नॉट जी आहे ती आपण देऊन घेणार आहोत, कारण आपलं डबल चेन स्टिच झालेलं आहे आणि झिगझॅग चेन स्टिच देखील झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण आता जे एंडिंग नॉट जी आहे आपली ती आपण देऊन घेणार आहोत। आता आपण मगाशी ज्या टाचण्या नेट फिक्स करण्यासाठी लावलेल्या होत्या त्या देखील आपण काढून घेऊयात आणि एक आपल्याकडं कात्री असेल छोटीच वापरा, कारण छोटीने जरा इझी पडतं ना, पटपट कट करता येतं। त्याच्यामुळे छोट्या कात्रीने तुम्ही जो आपला वर्क केलेला बाहेरचा एक्स्ट्रा नेट जो आहे तोच कट करायचा आहे। आपण जो वर्क केलेला मधल्या बाजूचा आहे तो बिलकुल कट करायचा नाही, जो एक्स्ट्रा नेट आहे तोच कट करायचा आहे। कट करताना पूर्ण व्यवस्थित पद्धतीने लक्षात देऊनच करा, मधला नेट अजिबात कट करू नका, नाही तर तुमचं वर्क जे आहे ते पूर्ण खराब होईल। जे बाहेरचं एक्स्ट्रा नेट आहे तेच तुम्ही छोट्या कात्रीने किंवा तुमच्याकडे जी कोणता कटर वगैरे असेल त्याच्याने पूर्ण कट करून घ्या। आता बघू शकता आपलं जे वर्क आहे ते किती छान दिसतंय। मी इथे आता आपली जी रिंग आहे ती पलटी करून घेतलेली आहे आणि कात्रीच्या मदतीने मी जे आपलं खालच्या साईडचं जे फॅब्रिक आहे, जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे, आपल्याला जे नको आहे फॅब्रिक ते आपण कट करून घेणार आहोत। अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक जे आपल्याला फॅब्रिक नको आहे ते आपण कट करून घेणार आहोत। हळूहळू करायचं आहे आणि आपल्याला नेट जे आहे आपल्याला कट होऊ नये त्याच्यामुळे आपण अलगदच कट करायचं आहे। जर तुमच्याकडं कटर नसेल किंवा छोटी कात्री नसेल तर तुम्ही अशा छोट्याशा जे आपले शिलाई मशीनमध्ये कटर येतं ना, छोटंसं शिलाई वगैरे उसवायचं, त्याच्याने देखील तुम्ही हे असं कट करू शकता। आता इथे माझं एक्स्ट्रा क्लॉथ आणि एक्स्ट्रा नेट जे आहे ते कट करून पूर्ण झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय। आता मी इथं गोल्डन कलरचे मणी जे आहेत ते घेतलेले आहेत। हे माझे मणी 3 mm चे आहेत आणि आता जे नेट आहे त्याच्यावरती आपण बीट वर्क करून घेणार आहोत। आता मी इथे जरी थ्रेडच्या मदतीने सिंगल चेन स्टिच जी आहे ती घालणार आहे आणि मग एक मणी ॲड करत पुन्हा चेन स्टिच देत असा पूर्ण जो आपला रो आहे तो मी पूर्ण कंप्लीट करणार आहे। तुम्ही बघू शकता मी वरच्या साईडला एक मणी घातलाय, मग लगेच 2 साईडच्या मण्यांच्या मध्ये एक मणी घातलाय, कारण लगेच शेजारी मणी घातलेली नाही आहेत मी। तुम्ही बघू शकता एक मणी वरती तर एक मणी खालती, म्हणजे वरी खाली असं थोडीशी डिझाईन सारखं दिसेल, त्याच्यामुळे मी थोडं गॅप सोडत असं डिझाईन करते आहे। एक चेन स्टिच घालून झाल्याच्या नंतर सुई ही पुन्हा नेटचं जे बिळ आहे त्या बिळामध्येच आपली जी सुई आहे ती घालायची आहे, दुसरीकडे कुठेही घालू नका, कारण जे आपलं नेट आहे ते फाटण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळे एक स्टिच झाली की लगेच दुसरी स्टिच करताना थोडंसं पुढच्या अंतराला बिळ असेल त्या बिळातच सुई घाला आणि आपलं जे बीट वर्क आहे ते कंप्लीट करून घ्या। अशा पद्धतीने आपण पूर्ण वर्क जे आहे आपलं ते कंप्लीट करून घेणार आहोत।
आता आपलं जे वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे। आता इथे मी आपली जी एंड नॉट आहे ती देऊन घेणार आहे। आता इथे मी थोडंसं बीट वर्क जे आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला बीट वर्क जे आहे ते मी कसं करायचं ते दाखवते। पहिले सुईमध्ये 2-2 किंवा 4-4 मणी घ्यायचे, तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल त्याच्यानुसार, आणि 2 मणी जरी थ्रेडमध्ये लोड करून पुन्हा त्याच्या पुढे एक चेन स्टिच द्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते। पहिले 2 मणी सुईमध्ये घ्यायचे, मग ते जरी थ्रेडमध्ये लोड करायचे, त्याच्याच पुढे लगेच एक चेन स्टिच करायची। अशा पद्धतीने आपला जो नेक आहे आपण अशा पद्धतीने पूर्ण नेक भोवती आपण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं जे नेट फिक्सिंग वर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लाईक करा, शेअर करा, काही अडचण असली तर कमेंट देखील करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात।